सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरात स्वच्छतेचा अक्षरशः बोजवारा उडाला असून महापालिकेच्या भोंगळ कारभारावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सडकून टीका केली आहे। गेल्याच महिन्यात धुळे मनपाने माझी वसुंधरा अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवल्याचा डांगोरा पिटला। मात्र वास्तव्यात शहरातील अनेक भागात साचलेले कचऱ्याचे ढीग या दाव्याची पोलखोल करीत आहे। खुद महापौरांना एकविरा देवी वैकुंठ स्मशानभूमीत अस्वच्छतेमुळे झाडू हाती घ्यावा लागला, तरीही महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना याचे कोणतेही सोयीस्कर नसल्याचा संताप ठाकरे गटाचे धुळे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी व्यक्त केलाय। आयुक्तांच्या वारंवार सूचनांनंतरही दैनंदिन कचरा उचलण्यासारखी मूलभूत सुविधा पुरवण्यात महापालिका सातत्याने अपयशी ठरत आहे। जर हीच परिस्थिती राहिली तर नवीन महापौर आणि आयुक्तांच्या कार्यकाळात शहराचा विकास कसा होणार, असा बोचरा सवाल उपस्थित करत धीरज पाटील यांनी या ढेपाळलेल्या व्यवस्थेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविलाय। धुळे शहरामध्ये आयुक्तांनी वारंवार स्वच्छता अधिकाऱ्यांना, स्वच्छता कर्मचाऱ्यांना निर्देश देऊन देखील ते ठिकाणचा कचरा अद्याप देखील उचलला जात नाही आहे। माझी वसुंधरा योजनेअंतर्गत गेल्या महिन्यामध्ये धुळे महानगरपालिकेने सर्व काही मॅनेज करून महाराष्ट्रामधून द्वितीय क्रमांकाचं बक्षीस त्या ठिकाणी मिळवलं। ही गोष्ट धुळेकरांना देखील रुचलेली नाही आहे, कारण की ठिकठिकाणी आजही कचऱ्याचे ढीग जसे तसे पडून आहेत। परवा धुळे शहराचे आदरणीय महापौर या एकविरा देवी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्या ठिकाणी पाणीला गेलेलं असताना जे ओटे होते तिथं नागरिक त्या ठिकाणी बसतात, त्या ओट्यांवरती प्रचंड घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी त्यांना दिसून आलं। जाळं त्या ठिकाणी लागलेलं होतं। स्वतः महापौरांनी हातामध्ये झाडू घेऊन त्या ठिकाणची स्वच्छता केली, तरी देखील स्वच्छता कर्मचारी असतील, स्वच्छता निरीक्षक असतील, यांना या गोष्टीचं काहीही एक सुचक त्या ठिकाणी झालेलं नाही आहे। जर अशाच प्रकारे जर समजा नवीन महापौर या ठिकाणी कार्यरत झालेले आहेत, नवीन आयुक्त कार्यरत झालेले असताना जर धुळे शहराची परिस्थिती जर अशाच प्रकारे जर राहिली तर निश्चितच या धुळे शहराचा विकास कोणीही या ठिकाणी करू शकणार नाही, कारण की ही एक मूलभूत गोष्ट आहे की दररोजचा कचरा हा उचलला जायला हवा आणि महापालिकेने ही मूलभूत सुविधा नागरिकांना पुरवायला हवी, पण ते देखील कार्य या ठिकाणी होत नाही आहे। याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।